दुसरी ज्योत या ठिकाणी त्या पेटवत आहेत आणि खरंच समाजामध्ये एक प्रकारचा प्रकाश त्या पसरवित आहेत। यानंतर योजनाताई बडगावच्या नगराध्यक्षा प्रभाताई मोरे, उमाताई निशांतदार, उमाताईंनी डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांचा सत्कार करायचा आहे की त्यांचं कार्य इतकं मोठं आहे, इतकं विस्तीर्ण आहे आणि खरंच आपण प्रत्यक्षात या ठिकाणी अष्टभुजा देवीला या ठिकाणी पाहत आहोत। सुधाताई कांक्रिया, सुधाताईंबद्दल मी म्हणेन माणसं ओळखणारी, माणसं जोडणारी, सामान्यांच्या भाषेतून बोलणारी, सामान्यांनाच कळणारी, साध्या सरळ राहण्याची उच्च विचारसरणीतील आमची महिलांची प्रेरणा मूर्ती। एक तुतारी त्या मस आणुने फुंकीन मीती स्वप्राणाने भेदून टाकीन सगळी गगने दीर्घ तिच्या या किंकाळीने अशी तुतारी द्या मज आणुनी, अशी तुतारी द्या मज आणुनी। केशरसूत हे महाकवी होते, विचारवंत होते, समाज सुधारक होते आणि त्यांच्या स्मृतीला वंदन करण्याचा अत्यंत योग्य असा मार्ग आपल्या या व्याख्यानमालेमुळे सफल झालेला आहे। ज्ञान आहे, प्रबोधन आहे, मनोरंजन आहे, सुसंवाद आहे, या सगळ्या गोष्टी इथे पूर्ण होताना दिसतात। एक 11 कलमी कृती कार्यक्रम तयार केलेला आहे, त्यातला पहिलाच कलम आहे संकल्प करणे, ठराव करणे। आज आपण सगळेजण संकल्प करूया की आपल्या घरी, आपल्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि होऊ देणार नाही। आणि जेव्हा हा सामुदायिकरित्या होतो तेव्हा त्याला ठराव असं म्हटलं जातं। दुसरा कलम आहे की आपल्या जिल्ह्याचा सेक्स रेशो आपल्याला माहिती पाहिजे। जळगाव जिल्ह्याचा सेक्स रेशो हा 1000 मुलांच्या मागे फक्त 829 एवढ्याच मुली आज जळगाव जिल्ह्यामध्ये 2011च्या जनगणनेप्रमाणे आपल्याला दिसून येतात। तिसरा कलम आहे की लोकसहभाग। मग लोकसहभाग कशा पद्धतीने मिळवायचा, तर लोकसहभागासाठी 2 योजना आहेत। एक योजना आहे 1 रुपयाची जादू योजना आणि दुसरी योजना आहे लखोपती योजना। तर लोकसहभाग मिळवण्यासाठी आपण 1 रुपयाची जादू योजना कशा पद्धतीने राबवायची असा विचार करूया। आपण या शहराचा विचार करूया की आपल्या शहराची लोकसंख्या किती आहे, कोणाला सांगता येईल का? सॉरी 37,000 40,000। मग समजा आपल्या या शहरामध्ये एखाद्या मुलीचा जन्म झाला आणि प्रत्येक व्यक्तीने फक्त 1 रुपया दिला तर किती रुपये जमा होतील? 40,000 रुपये जमा होतील। आणि हे 40,000 रुपये या मुलीच्या नावाने फिक्स डिपॉझिट ठेवले तर त्याचे लाखो रुपये होणार आहेत जेव्हा ती 18 वर्षाची होईल, 20 वर्षाची होईल। साधं सोपं गणित आहे की 15,000 रुपये 20 वर्षासाठी फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले तर 10% व्याजाने त्याचे 1 लाख रुपये होतात। तर 40,000 रुपये जर फिक्स डिपॉझिट ठेवले तर ज्यांची पतसंस्था असेल त्यांनी नक्कीच, बँक असेल किंवा ज्यांना ही आकडेमोड जमत असेल त्यांनी त्याची आकडेमोड करावी आणि किती लाख रुपये होतात हे सांगावं। म्हणजे या शहरामध्ये जन्माला येणारी प्रत्येक मुलगी ही कितीतरी पटीने लखोपती होणार आहे। कशा पद्धतीने? केवळ 1 रुपया देऊन। आज योगायोगाने नगराध्यक्ष मॅडम आज आपल्याकडे उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करेन की कसं आपण पाणीपट्टी घेतो, घरपट्टी घेतो, तशाच प्रकारे एक आपल्याला स्त्री जन्माचे स्वागत करणं योजना अंतर्गत आपण अशी काही रुपये प्रत्येक व्यक्तीकडून घ्यायचे आहेत आणि इथे जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीला लखोपती करायचं आहे। अशी साधी सोपी 1-1 रुपयाला कोणी नाही म्हणणार नाही। कोणाला नाही म्हणायचे असेल तर हात वर करा, कोणाला नाही म्हणायचं 1 रुपया देण्यासाठी, सगळे हो म्हणत आहेत।
बरं, कोणाला द्यायचंय हात वर करा. ज्यांची ज्यांची इच्छा आहे की मुलगी लखोपती व्हावी अशी. काहींचे हात खाली आहे, त्यांना असं हात उंच करायला काय हरकत आहे, आपल्याला लाख रुपये मिळणार आहेत. तर सगळ्यांची इच्छा आहे लखोपती होण्याची. नगराध्यक्ष ताई, सगळ्यांचे हात तुम्ही पाहिलेले आहेत. तर हा ठराव तुम्ही घ्या. 1 रुपयाची जादू योजना, त्यामधून प्रत्येक मुलीला लखोपती करता येईल. तिचं शिक्षण होईल, उच्च शिक्षण होईल, तिचा संसार मार्गी लागेल आणि सुख समृद्धी सगळ्या समाजामध्ये निर्माण होईल. या संस्थेने जो ठराव करण्याचा एक मनोदय व्यक्त केला आणि ही संस्था जी व्याख्यानमाला चालवते, या संस्थेने जो ठराव केलेला, संकल्प केलेला आहे, त्यांचा आपण जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया आणि या ठरावाचं वाचन करावं अशी या निमित्ताने मी विनंती करते. श्री जन्माचे स्वागत करूया चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधाजी कांक्रिया यांच्या विनंतीप्रमाणे आपण आपली संस्था केशवसूत ज्ञानप्रबोधिनी भडगाव, जिल्हा जळगाव, एक ठराव या ठिकाणी मी मांडतोय. श्री जन्माचे स्वागत करूया. स्त्रियांवरील वाढत चाललेल्या अन्याय, अत्याचार, बलात्कार यांच्या कारणांचा विचार केला तर मुख्य कारण स्त्रीभ्रूण हत्या आहे हे लक्षात येते. वाढत्या स्त्रीभ्रूण हत्येमुळे समाजातील असमतोल वाढला आहे. मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही. समाजाचे आरोग्य बिघडू लागले आहे. हे सर्व थांबविण्यासाठी आम्ही श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या राष्ट्रीय प्रणेत्या डॉक्टर सुधा कांक्रिया यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण सर्वजण खालील ठराव घेत आहोत. आमच्या किंवा आपल्या केशवसूत ज्ञानप्रबोधिनी परिवारामध्ये, सदस्यांमध्ये, कुटुंबियांमध्ये एकही स्त्रीभ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. प्रत्येक नवजात बालिकेचा कन्याजन्म आनंद सोहळा साजरा करू. त्यासाठी 1 रुपयाची जादू योजना राबवू. हा ठराव मी आपल्या सर्वांच्या मंजुरीसाठी या ठिकाणी ठेवत आहे. आताच केशवसूत ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष माननीय विजयरावजी देशपांडे यांनी श्री जन्माचे स्वागत करूया हा जो ठराव मांडलाय, त्या ठरावाला या ज्ञानप्रबोधिनीचा उपाध्यक्ष या नात्याने आणि ठरावाचा सूचक या नात्याने आपल्यासमोर मतदानासाठी किंवा आपल्या पाठिंब्यासाठी आम्ही तो ठराव ठेवत आहोत. आपण सर्वांनी त्याला ताई सांगतील तसा पाठिंबा मांडलेल्या या ठरावाला संस्थेचा सहसचिव म्हणून या ठिकाणी मी अनुमोदन देतो. आपण सर्वांनी अनुमोदन द्यावं व ठराव मंजूर करावी विनंती. धन्यवाद. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये हा ठराव मंजूर करायचा आहे. केशवसूत ज्ञानप्रबोधिनी श्री जन्माचे स्वागत करण्याचा ठराव या ठिकाणी करत आहे आणि आज बळगावमध्ये ऐतिहासिक ठराव या व्याख्यानमालेच्या रूपात हा ठराव आम्ही सर्वांमध्ये मंजूर करत आहोत. खूप खूप अभिनंदन करते मी केशवसूत ज्ञानप्रबोधिनी भडगाव, जिल्हा जळगाव या संस्थेचं की त्यांनी अत्यंत सुंदर असा ठराव केलेला आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे. ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा देणार नाही, मी हुंडा घेणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचा आहे. भारत माता की जय.
वंदे। धन्यवाद। माँ सारडा औरंगाबाद से। जब मुझे पहली बेटी हुई तो बहुत खुशी हुई। तो बोलते हैं ना, पहली बेटी धन की बेटी, वैसा हुआ। तो लक्ष्मी घर में आई। और दूसरी बेटी हुई तो मानो सरस्वती जैसा हुआ। सरस्वती घर में ही तुरंत हमने फैमिली प्लानिंग का ऑपरेशन भी कर लिया। पे एकता राजस्थानी महिला मंडल में है और ये बेटी हमारी जो औरंगाबाद में दी हुई है, नीलिमा सारडा, उन्होंने अभी बोला है कि उनको पहली बेटी हो गई, पूरे परिवार में खुशियाँ छा गई। दूसरी बेटी हो गई और दो बार ऐसी खुशियाँ उनको मिली। और उनका परिवार का भी उनको बहुत साथ मिला। उनके पतिदेव हैं, उनके ससुर जी है, सासू माँ है, पूरे परिवार ने उनको साथ दिया है और उन्होंने फैमिली प्लानिंग का ऑपरेशन किया है। एक आदर्श नारी है और इसीलिए हम उनका सम्मान कर रहे हैं। बहुत बहुत अभिनंदन हो आपका और आपके परिवार का भी बहुत अभिनंदन। थैंक यू।